नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात कनोली हे छोटंसं गाव. या गावाला सिंचनाची सोय असल्यानं इथं बारमाही शेती आणि मोठ्या प्रमाणात पशुपालन केलं जातं. गावातले दत्तात्रय वरपे गेल्या 10 वर्षांपासून पशुपालन करतायत, पण यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. यात बदल करण्याच्या विचारात असताना राजहंस दूध संघातर्फे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहलीतून त्यांना पंजाबात चालणाऱ्या मुक्तसंचार गोठा पद्धतीची माहिती मिळाली. गाया बंदिस्त स्वरूपात होत्या. त्यांना पुरेसं पाणी आपण ज्या पद्धतीनं पाणी देऊ त्या पद्धतीनंच त्या पाणी प्यायच्या, चारा वगैरे खायच्या. आणि त्या बंदिस्त प्रकारात असल्यामुळे चिडचिड जास्त प्रमाणात व्हायची आणि मास्टायटिस वगैरे हे स्तनाचे आजार गायांच्या हे त्या जनावरांना व्हायचे. तर माझा साधारण त्या काळात मेडिकलला भरपूर खर्च व्हायचा आणि ती एक बाजार मूल्याचं आणि उत्पादनाचा जर खर्च पाहिला तर फारसा असा फायदा त्या व्यवसायापासून राहत नव्हता. राजहंस दूध संघातर्फे शेतकऱ्यांना मुक्त गोठा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं, तसंच आर्थिक आणि तांत्रिक मदतही केली जाते. जर आपण जागतिक दुधाचा व्यवसाय जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की जगातले दूध उत्पादन सरासरी प्रत्येक गाईचं हे 10,000 ते 14,000 लिटरपर्यंत जाऊन पोचलेलं आहे. आणि तेच आपलं भारतातलं जर आपण बघितलं तर 1,000 ते 3,000 लिटरच्या आतमध्ये ते आहे. म्हणजे एवढा मोठा फरक आणि एवढा मोठा अंतर त्या ठिकाणी पडलेला आहे. हा फरक आणि अंतर आपल्याला पुढच्या काळात जर भरून काढायचा असेल तर आपल्याला आधुनिकीकरणाकडे आपला व्यवसाय नव्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कमी वेळेमध्ये, कमी कष्टामध्ये, कमी खर्चामध्ये जास्त दूध उत्पादन आणि क्वालिटी दूध उत्पादन हे आमचं या योजनेचं मुख्य सूत्र त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारचे 70 प्रकल्प मॉडर्न डेअरी फार्म आम्ही संगमनेर तालुक्यामध्ये आज उभे करण्यात यशस्वी झालेलो आहोत. आणि यातून मोठ्या प्रमाणावरती तरुणांना आणि युवकांना या व्यवसायामध्ये आणण्याचा आणि आकर्षित करण्याचा देखील आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. आज 70 नवीन युवक या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची आर्थिक प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. राजहंस दूध संघानं आपल्या सभासद शेतकऱ्यांच्या दुग्धोत्पादनात कमी कष्टात वाढ होण्यासाठी ही योजना MDF नावानं सुरू केली आहे. यामध्ये आम्ही शेतकऱ्यांकडनं एका गाई पाठीमागे वर्षाला 750 रुपये त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आम्ही वर्षातून 2 वेळा थायलेरिसिस लसीकरण, 2 वेळा FMDचं लसीकरण, 3 वेळा डिवर्मिंग त्या ठिकाणी आम्ही जंत निर्मूलन त्या ठिकाणी करतो. AI कृत्रिम रेतन त्या ठिकाणी या योजनेमध्येच आपण देतो. तर अशा पद्धतीने आजार होऊ नये म्हणून ही प्रतिबंधक योजना आम्ही संघामार्फत त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आज वरपेंकडे गोठ्यात 16 गायी आहेत तर 11 दुभत्या गायी आहेत. त्यांचं दररोज सरासरी 108 लिटर दूध उत्पादन होतं. यापासून महिना 65 ते 70 हजारांचं उत्पन्न मिळतंय तर जवळपास 50,000 रुपयांचा नफा मिळतोय. हा हिशोब जरी ढोबळ आणि सरासरी प्रत्येक गोठ्यानुसार सारखा असला तरी मुक्तसंचार पद्धतीनं प्रति गाय 3 ते 4 लिटर दुग्धोत्पादन वाढत असल्याचा वरपेंचा अनुभव आहे. सध्याचं उत्पादन 122 ते 25 लिटर आहे. तर साधारण मी वार्षिक सरासरी काढली तर ती वार्षिक सरासरी माझी 108 लिटर भरली. तर हा एकंदरीत आमचं जे कष्ट वगैरे या पद्धतीत कमी झाले आणि दूध उत्पादन पहिल्यापेक्षा पारंपरिकपेक्षा पर गाई, कारण त्याच्यातल्या पूर्वीच्या गोठ्यातल्या माझ्याकडे 2 गाई, त्या गाई साधारण बंदिस्त प्रकारात 18 लिटर दूध देत होत्या आणि आज त्याच गाई 23-24 लिटर एक गाय पर गाय दूध देऊ राहिली. मॉडर्न डेअरी पद्धतीमुळे गोठ्यातली वारंवार करावी लागणारी कष्टाची कामं कमी झाल्याचा वरपेंच्या पत्नीचा अनुभव आहे. रोज आम्हाला जसं सकाळी उठल्यानंतर शेण काढावं लागायचं ते बदलून आता आम्ही सकाळी उठल्यानंतर गाय पिळून घेऊन मिल्किंग मशीन असल्यामुळे आम्हाला कमी वेळ लागतो गाया पिळायला आणि ते काम आवरून आम्ही दुसऱ्या कामाला लागतो. टायमिंग बदलल्यानंतर त्यांना जेवढी तहान लागते तेवढे त्या गाया पाणी पितात. आम्ही फक्त कुट्टी चारा घालताना कुट्टी घालतो आणि म्हणजे घास घालतो. त्याच्यानंतर म्हणजे आमचा बराचसा म्हणजे एकदा दिवसामधून आम्ही फक्त 2दाच चारा घालतो आणि संध्याकाळच्या वेळेस 5 नंतरच गाया पिळायला लागतो.
आम्हाला जेवढा वेळ गाय पिळायला जात होता म्हणजे सुरुवातीला हातावरती, तो वेळ आमचा कमी होऊन आम्ही 1 ते 1.5 तासामध्ये 10 ते 11 गाय पिळू शकतो. वरपेंनी बंगळुरूहून गवताचं NK11 हे संकरित वाण आणलंय. या वाणामुळे चाऱ्यावरील खर्चात बचत झाली आहे, तर गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. ते गिन्नी वापरत होतो, तर त्या गिन्नीमध्ये ऑक्झिलेटचं प्रमाण जास्त होतं आणि त्या ऑक्झिलेटचं प्रमाण जास्त असल्यामुळं गाया प्रजनन क्षमतेचा बरेचसे आजार हे गायांना व्हायचे. गाय वेळेवर राहत नसत आणि त्यामुळं मी रावरी विद्यापीठात जाऊन वेगवेगळे गिन्नीचे चाऱ्याचे वाण पाहिले, परंतु तिथेही तर ऑक्झिलेटचं प्रमाण मेंटेन झालेलं नसल्यामुळे आम्ही हे बेंगलोर विद्यापीठाचं NK11 जातीचं हे गिन्नी आणलेलं आहे. याच्यात मका आणि 86-032 या ऊसाचा क्लोन केलेला आहे. एकत्रित हे असल्यामुळे याच्यात ऑक्झिलेटचं प्रमाण फक्त नगण्य म्हणजे 0.3% आहे. त्यामुळे आमच्या गाया राहायला रिपिटेशन कधी होत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही आणि ह्या चाऱ्यानं आम्हाला आमच्या व्यवसायाला संजीवनी दिलेली. पाण्याचं प्रमाण आता दुसरं जे गिन्नी होतं हे पोचट होतं, त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप आहे. असं तुरगळलं तरी साधारण तेव्हा रस गळतो. इतका भारी चारा आहे, असं पिरगाळा तरी याच्यात रस गळतो. आणि याच्यात जे आपल्याला हिरवा चारा जो मात्रा पाहिजे जनावरांना साधारण 35 ते 40% हिरवा चारा दिला पाहिजे. ज्याची गरज आमच्या पशुधनाची हा चारा पूर्ण करतो. आज मॉडर्न डेअरी फार्ममुळे दुधाचं उत्पादन वाढत असून खर्चात बचत होत असल्याचा वरपेंचा अनुभव आहे. त्यामुळे हे तंत्र येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असंच MDFच्या या गोठ्यावरून दिसतंय. गंगाधर गीते, साम TV, संगमनेर.